मान्सून काळातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सतर्कतेने नियोजनबद्ध आराखडा तयार ठेवावा। जिल्हाधिकारी जलज शर्मा। मान्सून काळातील भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहून नियोजनबद्ध आराखडा तयार ठेवावा। संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा। आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सज्ज व अद्ययावत ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी आज येथे दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बैठकीत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, NDRFचे असिस्टंट कमांडर प्रवीण धत, नाशिक महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, कळवण सुरगाणाचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री कृष्ण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, कोणत्याही आपत्तीकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहावे। संभाव्य आपत्तीच्या काळात संपर्काच्या आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करणं अत्यावश्यक असून सर्व संबंधित विभागांनी आपत्ती काळातील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत। जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा त्वरित तयार करून आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात। नैसर्गिक आपत्तीबाबत मागवलेली माहिती सर्व विभागांना वेळेत सादर करावी। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचवटी, त्र्यंबकेश्वर, वणी यासारख्या धार्मिक स्थळांसाठी मान्सून काळात विशेष लक्ष देऊन नियोजन करण्यात यावं, असंही जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी यावेळी सांगितलं। आरोग्य विभागाने जलजन्य आजारांचा पुरेसा औषध साठा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंश प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा। कार्यकारी अभियंता आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पांची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी। सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणची निश्चिती करून आवश्यक उपाययोजना कराव्यात। अवैध जाहिरात फलक हटवण्यास प्राधान्य द्यावे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्कतेने काम पाहावे। महानगरपालिकेमार्फत रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडांच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या। यावेळी दरम्यान जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मोहम्मद मुदतशीर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांनी त्यांच्या विभागाशी केलेल्या मान्सून पूर्व तयारीचे सादरीकरण केलं। वृत्तनिवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।